भारताच्या लष्करानं पाकिस्तानचं मोठं नुकसान केल्यानंतर भारत सरकार आता डिप्लोमॅटिक पद्धतीनं पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे हे ठसवण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी जगातील प्रमुख 7 ते 8 देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळ पाठवण्याची केंद्रातल्या मोदी सरकारची योजना आहे। परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीमधील सर्वपक्षीय सदस्यांचा या शिष्टमंडळामध्ये समावेश असेल। एका शिष्टमंडळात 5 ते 6 खासदार असतील। अशा 7 ते 8 शिष्टमंडळांना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलं जाणार आहे। शिष्टमंडळात तर या शिष्टमंडळामध्ये कोण असणार आहे पाहूया। शशी थरूर, रविशंकर प्रसाद भाजपचे खासदार आहेत। जेडीयूचे खासदार संजय कुमार झा, बैजयंत पांडा भाजपचे खासदार आहेत, तर द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे देखील यामध्ये असणार आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या डिप्लोमॅटिक स्ट्राईकचं स्वागत केलंय। एका डेलिगेशनला लीड करण्यासाठी माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे। माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे की भारताचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती आलेली आहे आणि ती मला नरेंद्र मोदीजींनी दिली। मी त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि अशा या जबाबदारीतून आपल्या देशाचं पॉईंट ऑफ व्ह्यू काय, आपल्या देशाचं टेररिझमच्या अगेन्स्टमधलं स्टँड काय आहे, झिरो टॉलरन्स अगेन्स्ट टेररिझम हा जो स्टँड आहे हा बाकी देशांच्या पुढे जाऊन मांडण्याचा एक संधी आज देशाने दिलेली आहे। ही न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे। एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल।